नमस्कार, आपण पाहत आहात आपली न्यूज। पालघर तालुक्यातील पास्थळ, परनाळी आणि कुरगाव परिसरातून वाहणाऱ्या पवित्र बाणगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 5 मार्च 2026 जिल्हा परिषद महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत नदी स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला। दिनांक 5 मार्च 2026 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत बाणगंगा नदीतील वाढते सांडपाणी, कचरा आणि प्रदूषणास कारणीभूत घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली। नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम राबविणे, संयुक्त तपासणी करणे आणि जनजागृती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। विशेष म्हणजे पालघर जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रशांत संखे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय प्रशासनाच्या पातळीवर गांभीर्याने घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे। त्याचसोबत कुरगाव आणि पास्थळ ग्रामपंचायतचाही सक्रिय सहभाग या बैठकीत दिसून आला। ग्रामपंचायतींनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला आणि काही ठिकाणी प्राथमिक स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले। आता लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार असून नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी एकत्रित प्रयत्न करणार आहे। बाणगंगा नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या बैठकीनंतर आता प्रत्यक्ष कारवाईंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विशेष म्हणजे पंचक्रोशीतून माननीय प्रशांत संखे यांचं कौतुक केले जात आहे, कारण की आपल्या अशा पवित्र असलेल्या नदीचं रूपांतर एक चांगलं पद्धतीने एक सुशोभीकरणासाठी एक महत्त्वाचं पाऊल प्रशांत संखे यांनी पाऊल पुढे टाकलेलं आहे।